तर चला मागच्या व्हिडिओपासून सुरुवात करत आहोत। अर्ध्या रस्त्यात आल्यानंतर इथे अगदी म्हणजे माहेरचा बाजार आहे, माझ्या माहेरच्या जवळच्या गावचा। तर इथे ह्या कॉर्नरवरती ना दरवेळेस आम्ही बघत असतो, म्हणजे शेतकरी लोक आलेले असतात बघा। बायपास रोड आहे हा, पलीकडे आहे तो शिर्डी विमानतळला जातो, हा जातो तळेगावला, आणि हा जो दिसतोय हा जातो संगमनेरला। तर हा मध्य आहे लोणी आणि नाशिक रोडच्या मधला, तळेगावच्या पुढचा रोड आहे हा रोड, लोणीला जातो ना। तर बघा मी इथे 1 किलो शेंगा घेतलेल्या आहे, आणि ही शेंगाची जी पिशवी आहे ना ती ग्रीन कलरची, त्या दादाच्या समोरच्या गंजावरची ती पिशवी जी आहे ती त्या समोरच्या गाडीवाले विसरून गेलेले। तर हा मुलगा इतका प्रामाणिक, म्हणजे हे दोघंही, तर त्याने ती पिशवी त्या गाडीच्या मागे पळून नेऊन दिली। त्याच्यानंतर या आजीची गंमत बघा, भाव कशा करतात बघा गावाकडच्या बायका। आणि अशा बायका बघितल्या ना माहेरच्या बायांची आठवण येते मला खूप। तर मी आवर्जून म्हणजे थांबून इथे बाजार करायला 4-5 वस्तू घेतल्या। तर घरी आल्यानंतर काय शूट केलेलं नाही, आणि हा आहे दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ। तर माझ्या भाचीच्या मुलीचं लग्न आहे 29 मेला, तर तिच्याकडे म्हणजे लग्नात आलेलो आहोत। आमच्या वहिनी आहे त्या चॉकलेटी ब्लाऊजवाल्या, त्याच्यानंतर माझी लहान बहीण आहे पौर्णिमा। तर आम्ही लग्नाला आलेलो आहोत काय आणि पंडित मंगलपरीने। तर इथे साई विठ्ठलाला नात्यामध्ये लग्न होतं। तर मी खूप घाई आलेली होती, काही तयारी मी व्यवस्थित केलेली नव्हती, येऊन मला साडीसुद्धा व्यवस्थित घालायला मिळालेली नाही। आणि ह्या वेळेस आहे ना मी एकटीच आलेली आहे, त्याच्यामुळे म्हणजे बसने आले, मी काही तयार नव्हती झाली मग। तर इथं बघा हा आहे स्वराज, आणि हा आहे नवरीचा मामा म्हणजे माझ्या भावाचा मुलगा। तर त्याची मजाक चालू आहे इथे, आणि मी लग्नातला अजिबात आवाज घेतलेला नाही आहे, कारण पाठीमागे ऑर्केस्ट्रा चालू होता आणि त्याचे गाण्यांचा आवाज आणि मग कॉपीराईट येतो। हा आहे माझ्या भावाचा मोठा मुलगा, माझ्या सख्ख्या भावाचा मुलगा, त्याचं नाव आहे चिन्मय, आणि तो आता 9thला गेलेला आहे, PPSला आहे हा लोणीला। तर त्याच्यानंतर वहिनी त्या मागे गेल्या। त्याच्यानंतर हा आहे माझ्या भावाचा मुलगा तन्मय, हा छोटा आहे चिन्मयच्या पाठचा। तर चिन्मय आणि तन्मय नाव आहे त्या दोघांची। तर हाही 7वीला गेलेला आहे। तर लग्नामध्ये खूप सारे म्हणजे नातेवाईक भेटलेले होते आम्हाला, आणि नवरी जी आहे ना तिला आम्ही लहानपणापासून दीदीच म्हणतो। तर तिचं नाव आहे स्नेहल। तर खूप गोड दिसत होती लग्नामध्ये ती। तर फोटो सेशन चालू आहे, आणि थोड्या वेळ आम्ही स्टेजवरती आलेलो। त्याच्यानंतर इकडे बायका खाली आहे ना ऑर्केस्ट्रावरती गाणे मस्त चालले, तर नाचता येते, मी थोडंसं शूट घेतलं। तर काही ज्या क्लासमेट होत्या माझ्या बहिणीच्या वर्गातल्या त्या पण भेटल्या होत्या आम्हाला, आणि चाललो आहोत आता परत। लग्न झालं, लग्नावरून आम्ही आलेलो आहोत DMartला। हे बघा आमची वहिनी, त्यांची काहीतरी शॉपिंग आहे, काहीतरी घ्यायचं आहे, तर तुम्हाला दाखवते DMart कसं काय इकडचं। हे बघा शिर्डीचं DMart आहे हे। आणि मला आहे ना म्हणजे शॉपिंग करायला, फिरायला, काही नवीन नवीन वस्तू घ्यायला खूप आवडतं। आणि DMartला गेल्यावर मी तर विचारून काही घेऊन जाते ना, मला काहीच घ्यायचं नव्हतं तरीसुद्धा 2-4 वस्तू मी घेतल्याच होत्या। आणि मला खूप आवडतं DMartला, म्हणजे सगळीकडचे DMart आता सारखेच झालेली आहेत। तर बघा जी नाही ती वस्तू आपल्याला इकडे मिळते, आणि अगदी रिजनेबल रेटमध्ये पण, आणि ब्रँडेड पण वस्तू असतात। तर माझी बहीण कुर्तीज बघत होती इथे। तर चला मी 2-3 वस्तू घेतले, कपचा सेट घेतलेला आहे, धना डाळ, बडीसोप, आणि अजून 1-2 वस्तू घेतल्या, साबण घेतलेले होते। तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगायचं आहे। लग्न कसं वाटलं आमच्या दीदीचं, आणि DMart कसा वाटला। हा शिर्डीचा DMart आहे बरं का, शिर्डी आणि राहत्याच्यामध्ये जो रोड आहे ना तिथे हा DMart आहे। चला तर आम्ही जातोय आता घरी, बाय बाय।